तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं नूतन विद्याप्रसारक मंडळामध्ये स्वागत करतो. 116 वर्षापूर्वी लोकमान्य टिळकांनी आणि अण्णासाहेब विजापूरकर त्यांनी लावलेलं जे वृक्ष आहे त्याचा आता वटवृक्ष झालेला आहे. त्यामध्ये जे त्यात जसं सरांनी सांगितलं त्याच्यामध्ये जे मोठं योगदान जे आहे स्वर्गीय कृष्णरावजी बेगडे सर यांचं आहे. आणि त्यांनी जे विजन सेट करून दिले त्यांनी त्यावेळेस जे आम्हाला सांगितले की ज्या पर्पजसाठी हे इन्स्टिट्यूट सुरू झालेलं आहे राष्ट्रीय शिक्षण, तोच विषय पुढे घेऊन राष्ट्रीय शिक्षण आणि राष्ट्र उभारणीसाठी जे आपण लागणारे जे विद्यार्थी आहेत ते आपण आता ह्या आपल्या संस्थेतनं घडले पाहिजेत. आणि त्या दृष्टीने आमचा जो आहे की आपले आत्ताचे जे अध्यक्ष आहेत संजय भाऊ बेगडे तर ते असतील. त्यानंतर उपाध्यक्ष आहे नंदकुमारजी शेलार आहेत, सचिव संतोषजी खांडगे आहेत, मी खजिनदार आहे आणि नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचं चेअरमनशिप माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये जे आहे ना की टोटल संस्थेचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, विद्यार्थ्यांचा विकास कसा होईल यामध्ये सर्व आम्ही मंडळी जे आहे त्याच्यावर काम करतो. सरांनी जसं सांगितलं की मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये की जे त्याचं जी ग्रोथ आहे की जो 300-350 स्टुडंटवरनं जो 1650 स्टुडंट्समध्ये आत्ता झालेले आहे. त्याच्यामध्ये आपण इंजिनिअरिंगचे कोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये बॅचलर इन व्होकेशनल कोर्सेस जे आहेत 12वी नंतरचे ते सुद्धा आपण जे विद्यार्थ्यांना डायरेक्टली जो इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळण्यासाठी इझी राहतं ते आपण चालू केलेले आहेत. MBA आपण ह्या वर्षीपासून MBA चालू केलं आहे, MCA BCA चालू केलेलं आहे, BSc इन सायबर टेक्नॉलॉजी आपण चालू केलेला आहे. त्यामुळे तो जो आहे की प्रयत्न असाच आहे की मावळच्या विद्यार्थ्याला जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये टेक्निकल एज्युकेशन जे आहे, मॅनेजमेंट एज्युकेशन हे इथं मिळालं पाहिजे, त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. पुढे जाऊन सुद्धा जे आहे ना जी मॅनेजमेंट आहे त्यांचा विचार जे आहे की वेगवेगळे नवीन कोर्सेस जे आहेत की हे आपण आपल्या संस्थेमध्ये चालू करायचे आणि पुढे जाऊन जे हे नूतन जे कॉलेजवरनं ही युनिव्हर्सिटी कशी होईल ह्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहे. आज जसं सरांनी सांगितलं की 22 आणि 23 तारखेला जो आपल्या इथं हॅकेथॉन हा जो प्रोग्राम होणार आहे आणि हा जो प्रोग्राम आहे हॅकेथॉनचा टी-हब म्हणून जे संस्था आहे, जी हैदराबादची संस्था आहे, ज्याच्यामध्ये की प्रोडक्ट डिझायनिंग आहे, इनोव्हेशन आहे, त्यानंतर स्टार्टअप आहे, ह्याच्यासाठी जे आहेत की ते प्रमोट करत असतात, त्यातनं शिक्षण देत असतात. त्यांच्याबरोबर आपण हा जो प्रोग्राम आहे 2 दिवसाचा प्रोग्राम आहे आणि ह्या प्रोग्रामसाठी ऑलमोस्ट भारतातनं मला वाटतं 600 विद्यार्थ्यांनी जे आहे रजिस्ट्रेशन केले. 600 विद्यार्थी ऑलमोस्ट दिवस रात्र इथे थांबून त्यांना जे सब्जेक्ट दिलं आहे त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह आयडियाज जे आहे हे डेव्हलप करून त्यात त्यांना सेकंड डेला आपल्याकडे त्यांना पारितोषिक देण्यासाठी आज डॉक्टर अभय जेरे जे व्हाईस चेअरमन आहेत AICT दिल्लीचे, तसेच डॉक्टर सुरेश गोसावी हे व्हाईस चान्सलर आहेत आपल्या पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे. त्यानंतर डॉक्टर माधव कुलकर्णी हे ॲटॉसचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. त्यानंतर श्री शैलेश कुलकर्णी मॅनेजिंग डायरेक्टर ॲक्सेंचर म्हणून कंपनीचे. त्यानंतर श्री श्रीनिवास तालुका हे टी-हबचे हे सर्व मंडळी. याचबरोबर जे आहेत आपल्या संस्थेचे अध्यक्ष बाळाभाऊ बेगडे असतील आणि त्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना मी ह्या माध्यमातून निमंत्रित करतो की आपण सर्व हा जो प्रोग्राम आहे हा 2 दिवसाचा प्रोग्राम कॅप्चर करण्यासाठी आपण पण उपस्थित राहावं. याची जी जे मेन उद्दिष्ट जे आहेत आपल्याला, तर टी-हब हे जगातील सर्वात मोठे स्टार्टअप केंद्र आहे. साधारणतः 5,74,000
1000 स्क्वेअर फूट एरियामध्ये हे हैदराबादमध्ये आहे. त्यामध्ये जे आहे ना की मुलांना शिक्षणाबरोबर जे फंडिंग आहे, जे तुम्हाला स्टार्टअपसाठी फंडिंग कसं घेता येईल त्याच्यासाठी सुद्धा त्यातनं टी-हबमधनं प्रयत्न केले जातात. त्याची जे उद्दिष्ट जे आहे त्याच्यामध्ये तरुण नवउद्योजक घडणे, त्यामध्ये बरेचसे आपले इंजिनियर्स झाल्यानंतर जे आहे ना की पारंपरिक याच्याप्रमाणे जॉबसाठी प्रयत्न करतात. तर त्याच्याबरोबर जसं आम्ही नूतनमध्ये घेतलेलं आहे, कमीत कमी 5% विद्यार्थी ज्यावेळेस इथनं बाहेर पडतील त्यांनी जे आहे ना की इंडस्ट्रियलिस्ट बनलं पाहिजे, त्यांनी ते स्वतःचे उद्योग त्यांनी सुरू केले पाहिजे. तर त्याच्यावर आहे. ह्याच्या संदर्भात जे आहे की डिटेल इन्फॉर्मेशन आमचे शेख सर तुम्हाला देतीलच. आज ज्या दिवशी हा 23 तारखेला समारंभ असेल, 22 आणि 23ला, तर 23ला आपण आपल्या नवीन बिल्डिंग आत्ता जी होते त्या नवीन बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला येताना दिसलं असेल, आपण लायब्ररी सुरू केलेली आहे. नवीन लायब्ररी, सेंट्रलाइज लायब्ररी राहील ती सगळ्या म्हणजे आत्तासाठी आणि फ्युचरच्या रिक्वायरमेंटसाठी. ऑलमोस्ट 10,000 स्क्वेअर फूटपेक्षा जास्त एरियामध्ये ही लायब्ररी आहे. मे बी जाताना किंवा आपला पत्रकार परिषद झाल्यानंतर आपण एकदा जाऊन लायब्ररीला व्हिजिट पण करूया. त्याचं उद्घाटन राहणार आहे. त्याच्यामध्ये आमची अशी पण कल्पना आहे की त्यामध्ये जसं जे अभ्यासक्रम शिकवला जातात ती पुस्तकं असतीलच आहे, पण ही आपल्या तळेगावातल्या विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका म्हणून कसा आपण त्याचा वापर करता येईल. आत्ता सुरुवातीला तरी आमचं टार्गेट आहे की सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत जी आहे ही लायब्ररी जी आहे मुलांसाठी ही ओपन ठेवायची. त्याप्रमाणे आत्ता आम्ही तशी व्यवस्था केलेली आहे. आणि जर फ्युचरमध्ये जास्त मुलांचं म्हणजे कॉलेजमधले असतील, तळेगावातले असतील, तर त्याचा जर सपोर्ट राहिला तर आपण मे बी 24 ताससुद्धा ही लायब्ररी आपण मुलांसाठी उपलब्ध करून देत आहे. ह्याच्यामध्ये लायब्ररीमध्ये जे फिजिकली पुस्तकं पण आहेत आणि डिजिटल लायब्ररीसुद्धा आहे. म्हणजे डिजिटल लायब्ररीमध्ये मला वाटतं बरीचशी पुस्तकं त्याच्यामध्ये डिजिटल लायब्ररी रूपामध्ये पण तिथे आहेत. तर ई बुक्स त्याच्यामध्ये. त्यानंतर जे आहे की दुसरं उद्घाटन राहणार आहे आमचं जे आहे की AI इंटेल लॅबचं, म्हणजे जे इन्क्युबेशन सेंटर जे आपण आता नूतन इन्क्युबेशन सेंटर जे आहे तर त्याच्यामध्ये AI IoT जे एक्सलन्स सेंटर आहे त्याचं पण उद्घाटन राहणार आहे. मे बी त्याबद्दलसुद्धा जे आहे की शेख सर जे आहे त्या सांगतील की आमचं जे प्रयत्न आहे की आज आपल्या कॉलेजमध्ये ऑलमोस्ट 70% जे आहे की IT आणि IT रिलेटेड, कम्प्युटर रिलेटेड जे कोर्सेस आहेत, तर त्यामध्ये आता कसं आहे की जे फ्युचर टेक्नॉलॉजी AIमध्ये जी डेव्हलपमेंट होते त्याच्यामध्ये आपलं कॉलेज कुठे पाठीमागं नको राहिला, म्हणून ह्यामध्ये AI डेव्हलपमेंटसाठी आम्ही इंटेल बरोबर जे आहे MOU केला आहे आणि त्यांनी जे आहे ते इंटेल AI लॅब जे आहे ते आपण आत्ता इथे सुरू करतो आहे. फ्युचरमध्ये तिथेच जी जागा आहे त्याच्यामध्ये आपण रोबोटिक्ससुद्धा आपल्याला मुलांसाठी रोबोटिक्स आपण सुरू करणार आहे. त्यानंतर डिझायनिंग जे आहे म्हणजे 3D मॉडेलिंग असेल, 3D डिझायनिंग असेल, म्हणजे जे नवीन एखाद्या मुलाला काही नवीन प्रोडक्ट डेव्हलप करायचं आहे तर त्यांनी ते कम्प्युटरवर त्याचं डिझाईन करायचं, त्याच्यावर कम्प्युटरवर टेस्टिंग करायचं आणि टेस्टिंग झाल्यानंतर त्यांनी ते 3D प्रिंटरवर त्यांनी तो प्रोडक्ट पण बनवायचा. की हे सर्व जे आहे आपल्या ह्या लॅबमध्ये स्टेप बाय स्टेप जे होणार आहे. मे बी त्या संदर्भात जास्त माहिती शेख सर देतील. तर शेख सर आपल्याला ह्या 22 आणि 23च्या कार्यक्रमाबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आणि कसं काय स्वरूप राहणार आहे ते जरा सर्वांना सांगा.